ऐसे सर सर अरे मोदी काय गोल करताय तुम्ही? वो ले लिए क्या जरा आरोपींना फाशी आरोपींना फाशी फाशी दो महिलाओं के सम्मान में फाशी दो 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 आरोपींना फाशी आरोपींना फाशी आरोपींना फाशी आरोपींना फाशी पोलीस पाठवतो बंदोबस्त पाठवे नसेल तर सांगा. त्या दिवशी रॅली काढत असाल स्थापनेच्या दिवशी. महाराष्ट्रातलं बघितलं गेलं तर महाराष्ट्रामध्ये मुलींना महिलांना अत्याचाराचा हा वारंवार सिलसिला थांबत नाहीये. आपण बघितलं गेलं की कोलकाता निवासी डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि बदलापूरची ही घटना आणि नवीन नवीन घटना जे महाराष्ट्र राज्यामध्ये कालच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लाडली बहीण योजनाचा वाजा गाजा करून नागपुरातून गेले, पण आज या युथ युनायटेड फाउंडेशनच्या वर मुली आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर शांती रॅली काढलेली आहे. आपण बघितलं गेलं की ज्या प्रकारे महाराष्ट्र सरकार जेव्हा महिलांना सुरक्षेची गोष्ट करते तर लाडली बहीण योजनेच्या माध्यमातून ढोल नगाडे तर वाजवत आहे, पण महिला किती सुरक्षित आहे यासाठी आमच्याबरोबर काही महिला आहे. मी त्यांना विचारतो, ताई बघूया की आपण महाराष्ट्रामध्ये बघा, या बदलापूर बघा, या भारतातल्या वेगळ्या वेगळ्या कानाकोपऱ्यात बघा, महिलांना जे अत्याचार होऊन जातो त्याला न्याय मिळण्यासाठी बरेच वर्ष लागते. ज्या आई वडिलांनी न्याय मागासाठी कोर्टात गेलेला आहे त्या आई वडिलांची मृत्यू होऊन जाते तरी त्यांना न्याय मिळत नाही. काय म्हणणार तुम्ही? आपल्या भारतामध्ये जी शासन व्यवस्था आहे ती थोडीशी कडक व्हायला पाहिजे. अशा प्रकारे जी वृत्ती करतात लोक त्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हायला पाहिजे आणि त्याचसाठी आम्ही आज युवा फाउंडेशन तर्फे शांती रॅली काढण्यात आलेली आहे की ही जनजागृती लोकांमध्ये व्हायला हवी आणि सगळ्यांना एकजुटीने एकमत असायला हवं की जेही अशा प्रकारे कृत्य करतात त्यांना डेफिनेटली ही शिक्षा सरकारने द्यायलीच पाहिजे. जर सरकार ही शिक्षा द्यायला अपुरे पडत असेल तर मग ही जी वृत्ती आहे लोकांची ती कधीच थांबणार नाही आणि महिला यामध्ये सुरक्षता महसूस करणार नाही. इवन जर आपली मुलगी घराबाहेर गेलेली तरी आई वडिलांना भीती असते की माझी मुलगी सुरक्षित आहे किंवा नाही आहे. कारण की कुठेतरी मला असं वाटतं की एक ठोस कदम आम्ही जे उचललेलं आहे आज, तशाच प्रकारे देशामध्ये भरपूर ठिकाणी शांती रॅली काढण्यात आलेली आहे. तर सरकारने आमचं म्हणणं ऐकून घ्यायला पाहिजे आणि जेही शिक्षेला पात्रता आहेत ज्यांना फाशी व्हायलाच पाहिजे त्या लोकांना फाशी व्हायलाच पाहिजे. एकीकडे अगून बापीनं बघितलं की जेव्हा मी परत हा प्रश्न विचारला की हा न्यायालयाचा प्रयोग आता विषय आहे, न्यायालयाने असा कोणता एक कानून तयार केलं पाहिजे की ज्या लोकांनी असे कृत्य करतात त्यांना तुरंत त्यावेळेसच त्यांना ते सजा भेटली पाहिजे. जेव्हा अशा आपल्या जशा महाराष्ट्रातल्या या भारतातल्या कानाकोपऱ्यातल्या महिलांना अत्याचार थांबल, काय म्हणणार? न्याय व्यवस्थेने अशी समिती नियुक्त करायला पाहिजे ज्याच्यामध्ये जो दोषी सापडलेला आहे त्याला फक्त कोर्टातच नाही तर लोकांसमोर सुद्धा शिक्षा दिलेली पाहिजे की दुसऱ्यांदा कोणत्याच व्यक्तीची अशी हिंमत होणार नाही की कुणावर अत्याचार करू शकेल. माझ्याबरोबर ताई आहे. ताई, आपण बघितलं याच्याबरोबर निर्भया हत्याकांड बघितला,
निवासी डॉक्टर आहे, याच्या पहिले बरेच असे आपण महिलावर अत्याचारांच्या बातम्या नेहमी आपण पुऱ्या भारतातल्या कानाकोपऱ्यात बघितल्या. पण आज ही बातमी आता आपल्या बदलापूर या पण आता नवीन नवीन ज्या प्रकारे वेगळ्या वेगळ्या राज्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं गेलं तर वेगळ्या वेगळ्या कानाकोपऱ्याच्या तहसील जिल्ह्यामध्ये आपण मुलीवर महिलांवर अत्याचार बघतात. तर सरकार वाजागाजाचा काळ खूप केला आहे. लाडल्या बहीण पण पहिली सुरक्षितता पहिले महिलांची झाली पाहिजे. मुलगी या मग महिला ही स्वतःच आपल्या पैशावर कमवून घे. पहिले सुरक्षा पाहिजे की लोकांना महिलांना पैसे पाहिजे? सुरक्षा ही झालीच पाहिजे. आपण जर बघत आहोत की आता हे झालं इथे नागपूरला पण होऊनच चाललाय. नागपूरला 159 केसेस झाले जून ते जानेवारीपर्यंत हे झालेच आहे. आता रिसेंटली चंद्रपूरला झालं, या शनिवारी झालं. हे कधीपर्यंत चालणार आहे आणि हेच थांबलं पाहिजे. म्हणून आम्ही युथ युनिटी फाउंडेशन माध्यमातून ही शांती मार्च काढलेली आहे. तरी तुम्ही आम्हाला सपोर्ट द्या आणि आरोपीला फाशी झालीच पाहिजे अशी मी तुमच्याकडून आग्रह विनंती. माझ्याबरोबर माझे मित्र सहयोगी पत्रकार मयूर तिरबोडे आहे. संदीप ठाकरेजी. संदीप ठाकरेजी, बघितलं गेलं की आम्ही जेव्हा हा प्रश्न विचारतो तर राज्यामध्ये आता जी सरकार आहे ती सरकार आपण आता बघितलं गेलं वेगळ्या वेगळ्या कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला आज चंद्रपूर आहे आणि मॅडमनी सांगितलं की नागपुरातच एवढ्या मोठ्या केसेस दर्ज आहे. तर नागपूरच सुरक्षित नाही तर आपण तर मग नागपुराच्या बाहेर जाणं कुठे कठीण वाटते महिलांना. देखा जा रहा है कि अभी मैं रिसेंटली इंस्टाग्राम पे एक पोस्ट बहुत वायरल हो रही है. वहाँ पे कर्नाटक में दुर्गा पूजन के लिए लड़कियाँ और महिलाएं लोग जो है वो शॉपिंग क्या कर रही है, लिपस्टिक नहीं, मिर्ची पाउडर और नेल कटर में चाकू वगैरह. ये इस चीज़ की ज़रूरत क्यों पड़ रही है? अभी लड़कियों को ये सब खरीदने की ज़रूरत क्यों पड़ रही है? कोलकाता में दुर्गा पूजन के लिए जो मतलब शॉपिंग की जाती है, सामग्री लेते हैं, तो आजकल लड़कियां ये सब क्यों ले रही है? उनको ये गरज क्यों पड़ रही है? मेरा सरकार से यही बोलना है कि ये सब चीज़ की गरज क्यों पड़ रही है. इसके विरोध में मतलब जो ये लड़कियों को ये हथियार पकड़ने की गरज पड़ रही है, ये नहीं पड़नी चाहिए. उसके लिए सख्त कानून, नियम, लागू कायदे होने चाहिए और तुरंत, जैसे वहाँ पे हुआ था हैदराबाद में, इनकाउंटर करके सीधा मार दिया गया था. मैं तो बोल रहा हूँ ऐसा ही करना चाहिए. 100 करोड़ की आबादी में हम लोग अपने को कहाँ तक के देखते हैं, महिला कहाँ तक के सुरक्षित है. अगर एक टप्पा अगर अलग पकड़ा जाए तो एक वर्ग अलग होता है, एक अलग. जो वर्ग होता है वो क्रूर प्रकृति का होता है, उन्हें कोई चीज की डर नहीं रहता. लेकिन ऐसे डर पैदा करना चाहिए सरकार ने, यहाँ के कानून व्यवस्था ने. क्या लगता है आपको? मैं तो बोल रहा हूँ जिस आरोपी ने ऐसा करता है उसके अभी ये तो बोलना नहीं चाहिए, पर अगर से उसको डर लगा रहना चाहिए कि उसके साथ में उसके भाई बहन, जो बहन रहती माँ, अगर से उनको भी पुलिस स्टेशन में डाल देंगे तो उसके मन में डर बढ़ जाएगा कि नहीं, मेरे वजह से अब मेरा परिवार भी साथ में जाएगा. ये सब चीज़ें होना चाहिए. वैसा तो उनके परिवार को नहीं करना चाहिए, पर इन चीज़ का डर किसी भी तरह से ला करके उनके मन में आरोपियों पैदा करना चाहिए. ऐसा कुछ एकदम ठोस कदम उठाना चाहिए. नहीं कि आपके जैसे युवाओं को सामने आकर एक दबाव बनाना चाहिए सरकार को. बिल्कुल, हम इसीलिए तो यहाँ पे आज शांति रैली निकाले, यूथ यूनिटी फाउंडेशन बना करके महिलाएं सब जुड़ी है और इन सभी के थ्रू हम यहाँ पर पुलिस स्टेशन में एक निवेदन देने आए कि कुछ ना कुछ ठोस कदम आप उठाइए और हमारे साथ में युवा और लड़कियों को और महिलाओं को आजकल ट्रेनिंग देना चाहिए. खुद मतलब कैसे मतलब सेफ्टी मतलब आगे वालों से कैसा लड़ा जाए, ये सब के प्रशिक्षण देना चाहिए. और लड़कियों को भी जागरूक होना चाहिए, सभी को जागरूक होना चाहिए और सरकार को एकदम ठोस कदम उठाने चाहिए. मेरे साथ में मॅडम आप सामने में आई. मला हे सांगा की आपण महिलांना बघितलं गेलं तर मी हा प्रश्न तर यांना बी विचारला. नागपूरच्या भागातच बघितलं गेलं की महिलांना आताही सुरक्षित नाही. महिला जेव्हा आता आमचे जसे संदीपनी म्हटलं आहे की आता ज्या दुर्गा पूजाच्या सामग्री घेताना महिला आता वस्त्र आणि मिरची पावडर आणि एक हथियार गोळा करत आहे. इवन दुर्गा पूजासाठी नाही, ही आपल्या सुरक्षेसाठी. काय म्हणणार? मला तर असं वाटते अगर हे जे महिलांसोबत जे घडत आहे यावर अगर सरकारने लगेच तुरंत निर्णय घेतला तर महिलांना हे सर्व करायचं म्हणजे बजेटच येणार नाही. तर सरकार थ्रू माझी अशी मान्यता आहे की त्यांनी जे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर फाशी द्यावी. जसे त्या मुलींसोबत झालेलं आहे तशी माझी इच्छा आहे की त्यांच्यासोबत पण तुरंत तशीच घटना घडली पाहिजे. युथ फाउंडेशनच्या आता समोरची भूमिका कशी राहणार आहे? आता तर शांतता रॅली निघली आहे, यानंतर युथ फाउंडेशनच्या माध्यमातून सरकारला जागवण्यासाठी अशी अजून किती रॅल्या आणि कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये होणार? अगर आम्हा मुलींना आणि अत्याचारांना न्याय अगर मिळालाच नाही तर आम्ही अशा रॅली आणखी बरेचदा अजून काढत जाऊया. प्रेक्षकांना बघू शकता की हे जी शांतता रॅली आहे ही युथ युनिट फाउंडेशनच्या वतीने केलेली आहे आणि ज्या प्रकारे महिलांना होणाऱ्या अत्याचारावर कुठेतरी रोकथाम झाली पाहिजे. यावेळेस महिला सुरक्षित नाही असं आमच्या या युथ फाउंडेशनच्या महिलांनी
आम्हाला या चॅनलच्या बघितलं. तोपर्यंत आपण बघत राहा विदर्भ की आवाज, सच की हकीकत. मैं मुख्य संवाददाता थेट खापरखेडा सिद्धार्थ गेडाम बरोबर.